एपीएमसी पोलिसांची धडक कारवाई, देह व्यापाराविरोधात मोहीम, अतिक्रमणावरही संयुक्त कारवाई। नवी मुंबईतील जनता मार्केट परिसरात सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी एपीएमसी पोलिसांनी विशेष मोहीम राबवत कारवाई केली। या कारवाईत देह व्यापाराशी संबंधित हालचाली करत असल्याच्या संशयावरून काही महिलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे। तुर्भे रेल्वे स्थानक ते जनता मार्केट परिसरात काही महिला रेल्वे पुलाखाली आणि आसपासच्या भागात दीर्घकाळ उभ्या राहत असल्याबाबत स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या। या हालचालींमुळे परिसरातील वातावरणावर विपरीत परिणाम होत असल्याची नागरिकांची भावना होती। तक्रारींची दखल घेत एपीएमसी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून संबंधित महिलांना ताब्यात घेतले। त्यांच्या ओळखीची तसेच हालचालींची पडताळणी करण्यात येत असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। एपीएमसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तुर्भे रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये जनता मार्केट एरिया आहे। त्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। या ठिकाणचे रस्त्याच्या बाजूला असलेले जे काही छोटे व्यावसायिक दुकानदार आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले असल्यामुळे अतिक्रमण महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या सोबत या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच वाहनधारकांना आणि नागरिकांना याच्यामध्ये दिलासा मिळेल। त्याबाबत देखील अशा महिलांच्या बहुत स्थानिक लोकांच्याकडून तसेच नगरसेवकांच्याकडून तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। त्या अनुषंगाने देखील आम्ही कारवाई केलेली, त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110-117 अंतर्गत कारवाई केलेली आहे आणि निश्चितच त्याबाबत आज आम्हाला इथं फरक पडलेला दिसून येतो। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।